नागेश्वर मंदिरातील 200 रुपयांचं देणगी दर्शन प्रकरण 200 रुपये देणगी दर्शन विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। 200 रुपये VIP दर्शनाच्या विरोधात करण्यात आलेली होती ही याचिका। मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मंदिर समिती विश्वस्तांकडून स्वागत होत आहे। आज खरं तर हायकोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे। हायकोर्टाने ज्या लोकांनी याचिका केली होती की 200 रुपयाची सुविधा असलेली VIP साठीची सुविधा होती ती बंद करावी अशा प्रकारची जी याचिका दाखल केली होती, हायकोर्टाने तिथं फेटाळूनच लावली, परंतु याचिकाकर्त्यांना देखील त्यांनी सुनावलं असं मला आता समजलं। सन्माननीय हायकोर्टाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन। याला पेड दर्शन आपण म्हणू शकत नाही, याला देणगी दर्शन नावात आम्ही बदलतो। अशी या संदर्भात आम्ही याचिकाकर्त्या ललिताताई शिंदे यांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागितली, परंतु आज त्याचा निकाल हातात आला आणि यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला आहे की देणगी दर्शन हा संपूर्ण भारतामध्ये सर्व देवस्थानच्या ठिकाणी देणगी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे। आणि एवढं नसून हायकोर्टाला आम्ही धन्यवाद देतो त्यांनी की त्यांनी याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच यामध्ये संशय व्यक्त करून त्यांना कोर्टाने फटकारले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।